शेतकरी मित्रांनो, आता खूप प्रतीक्षा केली आपण. आता प्रतीक्षा संपलेली आहे. कारण शेतकरी मित्रांनो, नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या, महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. या प्रत्येक निवडणुका म्हणल्या, की ग्रामीण भागातला मतदार असो, शहरी भागातला मतदार असो, शहरी भागातल्या लाडक्या बहिणी असो, अशा प्रत्येक योजनांचे पैसे, थकीत हप्ते जे काही राज्य शासनाकडून टाकण्यासाठी विलंब केला जात होता. त्या विलंबाला कारण फक्त एकच होतं शेतकरी मित्रांनो, की फक्त आणि फक्त निवडणुका. कारण अपेक्षितच असतं राज्य शासन असो, सरकार असो, की एखाद्या योजनेचे पैसे जर तटलेले असले आणि त्या योजनेचे पैसे 1-2 पैशाचे महिन्याचे तटू द्या आणि ते पैसे ऐन निवडणुकीच्या पुढे जरी दिले, तर तो शेतकरी असो, लाडक्या बहिणी असो, ज्या काही योजनांचे थकीत पैसे असतात, ते पैसे दिल्यानंतर अखेर त्या मतदारालाही आनंद होतो आणि त्याचा फायदा चालू सरकारलाही होत असतो. हे आजपर्यंत घडत आलेलंच आहे आणि पुढेही घडणार आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, खूप दिवसापासून आपण जी प्रतीक्षा करत आहोत, कारण या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अगोदर ज्या गोष्टीपासून आपण कित्येक दिवस झालं वंचित आहोत, त्या गोष्टीची वाट पाहून भरपूर दिवस झाले तरीही ते पैसे आपल्या खात्यामध्ये येत नव्हते. अशा सर्व शेतकऱ्यांचे पैसे आता खात्यामध्ये येणार आहेत, तेही निवडणुकीच्या अगोदर. तर कोणत्या 2 योजनेचे पैसे आपल्या खात्यामध्ये येणार आहेत, त्या योजनेची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत शेतकरी मित्रांनो. कारण खूप दिवसापासून या योजनेच्या हप्त्याची आपण वाट पाहत होतो. तो म्हणजे महत्त्वाचा म्हणजे नमो शेतकरी योजनेचा हप्ता. कारण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये या अगोदर हे टाकलेलं आहे, की नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा निवडणुकीच्या अगोदर शेतकऱ्यांना दिला जाऊ शकतो आणि यासाठीच विलंब होतोय. अखेर शेतकरी मित्रांनो, त्या गोष्टीची प्रतीक्षा संपत आली आहे म्हणायला काय हरकत नाही. कारण आपण खूप वाट पाहिली. नियमाप्रमाणे जर हा हप्ता आपल्याला मिळायला हवा होता, तो नोव्हेंबरमध्येच मिळायला हवा होता. कारण PM किसानचा हप्त्याबरोबर नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा येणं गरजेचं होतं आणि तो हप्ता तटवण्यात आला. अपेक्षा होती नगरपालिकेच्या निवडणुका असो, महानगरपालिकेच्या निवडणुका असो, या निवडणुकीमध्ये हप्ता पडेल. परंतु तो हप्ता पडला नाही. कारण त्यांना माहीत आहे, की नगरपरिषद असो, नगरपालिका असो, महानगरपालिका हा निवडणुकीचा भाग म्हणजे शहरी भाग असतो आणि या शहरी भागातल्या ज्या शेतकरी वर्ग कमी असतो, त्यामुळं त्यांनी हा हप्ता तरी पण तटवला. परंतु शेतकरी मित्रांनो, आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या आणि यामध्ये हा हप्ता तटवता येणार नव्हता. कारण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक ही ग्रामीण भागातली निवडणूक आहे आणि येथील जो ग्रामीण मतदार आहे तो जास्तीत जास्त शेतकरी वर्ग आहे. त्यामुळे या शेतकरी वर्गाच्या निवडणुकीच्या समोरच हा हप्ता टाकण्याचं नियोजन राज्य सरकारकडून होतं आणि त्याबाबतच मुख्य पावलं उचलण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. कारण शेतकरी मित्रांनो, त्यासाठी जो निधी लागणार होता, त्या निधीसाठी आता मंजुरी मिळालेली आहे आणि कारण खूप दिवसापासून निधीची मंजुरी नव्हती. काही सोशल मीडियामधून बातम्या अशाही व्हायरल झाल्या, की राज्य शासनाजवळ नमोचा हप्ता वाटपासाठी निधीच नाही आहे. अशा गोष्टी होत नसतात, कारण राज्य शासन त्याची तरतूद करून ठेवतच असतं. फक्त नियोजन होणं गरजेचं असतं आणि सरकारकडून नियोजन फक्त जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अगोदरच हप्ता टाकण्याचा असल्यामुळं त्या गोष्टीला विलंब झालेला होता. आणि शेतकरी मित्रांनो, 28 तारखेपर्यंत 28 ते 30 तारखेपर्यंत शेतकऱ्यांचा या नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचा GR निघेल. कधीही अचानक GR निघू शकेल. आता 28 ही मिळालेल्या अपडेटनुसार तारीख झाली, परंतु राज्य शासन उद्याही काढू शकतं, परवा दिवशीही काढू शकतं किंवा 28 ते 30च्या दरम्यान कधीही GR निघू शकतो. त्यामुळं जानेवारी एंडच्या अगोदर 30 तारखेच्या अगोदर राज्य शासनाकडून नमो शेतकरी योजनेचा GR काढण्याची प्रक्रिया पूर्ण होईल आणि 30 पासून 4 ते 5 तारखेपर्यंत नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्यक्ष पडायला सुरुवात होईल. कारण आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये एकच पॉईंट सांगितला होता, नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा जिल्हा परिषदचा निवडणुकीचा हा दोन्हीचा मेळ घातला जाऊ शकतो आणि तो अखेर मेळ घातलेला आहे. पुढील 2 ते 4 दिवसामध्ये नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचा 1800 कोटीचा GR कधीही येऊ शकतो. त्यामध्ये
92 लाख जे शेतकरी होते त्यातून 90 लाख शेतकरी झालेले आहेत. त्यामुळं हा हप्ता मंजुरीची प्रक्रिया पुढील 2 दिवसात पूर्ण होईल आणि त्याच्यानंतर 1 ते 5 तारखेच्या आत कधीही शेतकऱ्यांच्या खात्यात हा नमो शेतकरी योजनेचा हप्ता पडून जाईल. मुख्य गोष्ट झाली 1 नंबर. आता दुसरी कोणची योजना आहे की त्या योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. शेतकरी मित्रांनो, राज्य शासनानं जेव्हा अतिवृष्टी झाल्यानंतर खूप शेतकऱ्यांचं अनुदान टाकलं गेलं, परंतु कमीत कमी 20 ते 25% त्याच्यापेक्षा कमी असतील, पण 20% तर शेतकऱ्यांचं अनुदान रखडलेलं होतं. कारण काही शेतकऱ्यांचं 2 हेक्टरचं अनुदान पडलेलं होतं, 1 हेक्टरचं अनुदान राहिलेलं होतं, काही शेतकऱ्यांचं पूर्णच अनुदान आलेलं नव्हतं. त्यामुळे ते पूर्ण शेतकरी आम्हाला अनुदान येणार की नाही या प्रतीक्षेत होते. आणि काही शेतकऱ्यांचं अतिवृष्टीचं पडलं, रब्बीचं अडकलेलं होतं, 2 हेक्टरचं पडलेलं होतं, 3 हेक्टरचं असे खूप शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम होते. आणि ज्यांच्या KYC होत्या त्या KYC न केलेल्या शेतकऱ्यांना KYC करण्याचं राज्य शासनाकडून आदेशित केलेलं होतं आणि खूप शेतकऱ्यांनी KYC करूनही थांबलेले होते, बसलेले होते, परंतु त्यांना 1 रुपयाही पडलेला नव्हता. अशा सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण त्यांच्या खात्यामध्ये आता पैसे पडायला 24 तारखेपासून सुरू झालेलं आहे. त्यामुळं आता प्रत्यक्ष काही शेतकऱ्यांना 24, 25, 26, 27 पडतील, परंतु ज्या शेतकऱ्यांचं अजूनही पडलेलं नसेल तेही पैसे निवडणुकीच्या अगोदर, जिल्हा परिषद निवडणुकीच्या अगोदर हे पैसे त्यांच्या खात्यामध्ये वर्ग होतील. कारण राज्य शासनानं जो ग्रामीण भागातला शेतकरी आहे त्या शेतकऱ्याचा अतिवृष्टी अनुदान आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता हे दोन्ही देऊनच त्यांना आता मतदारापुढे जावं लागणार आहे. कारण मतदार गेल्यानंतर कुठला समोरचा उमेदवार जरी प्रचारासाठी आला तर त्याच्यापुढे तो उमेदवाराच्या पुढे तो शेतकरी म्हणला नाही पाहिजे की माझं अतिवृष्टी अनुदान आलेलं नाही. त्यामुळं राज्य शासनाकडून पावले उचलली जात आहेत. लवकरच काही शेतकऱ्यांच्या खात्यात पडलेले आहे, जे प्रलंबित अनुदान न मिळालेले शेतकरी होते त्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचे पैसे पडलेले आहेत या 2-3 दिवसामध्ये. अजूनही ज्या शेतकऱ्यांचे पडलेले नाहीत त्यांचे पुढील 2 ते 4 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टप्पेवाईज प्रमाणे हे अनुदान जमा होणार आहे. त्यामुळे जे शेतकरी वंचित होते, राहिलेले उर्वरित जे शेतकरी होते त्यांच्या खात्यामध्ये पुढील 4 ते 5 म्हणजे निवडणुकीच्या अगोदर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होऊन जातील. अजूनही ज्या शेतकऱ्यांनी KYC केलेली नसेल त्याही शेतकऱ्यांनी KYC पूर्ण करून घ्यावी. आणि मुख्यतः गोष्ट, जे धान उत्पादक शेतकरी होते ते धान उत्पादक शेतकऱ्यांचंही हे अतिवृष्टी अनुदान या टप्प्यामध्ये आता पडून जाणार आहे पुढील 2 ते 4 दिवसामध्ये निवडणुकीच्या अगोदर. कारण राज्य शासनाकडून त्यावेळेस जो निधी मंजूर करण्यात आला होता तो निधी वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि 24 तारखेपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. लवकरात लवकर आज, उद्या, परवा दिवशी पुढील 2 ते 4 दिवसामध्ये उर्वरित ज्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टी अनुदान अडकलेलं आहे तर सर्व शेतकऱ्याचं अनुदान त्यांच्या खात्यामध्ये जमा होऊन जाईल. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अगोदर नमो शेतकरी योजनेचा हप्ताही येऊन जाईल व अतिवृष्टी अनुदानही त्यांच्या खात्यामध्ये पडून जाईल. हीच एक सर्व शेतकऱ्यांना अपडेट द्यायची होती. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.